स्वामी की जय। आपण अघासुराचा वध हे प्रकरण पाहून राहिलो की अघासुर हा राक्षस आहे आणि त्या अघासुर राक्षसाचा कशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांनी वध केलेला आहे। त्या अघासुर राक्षसाची काय कल्पना आहे श्रीकृष्णाविषयी, त्या संदर्भात दामोदर पंडितांनी या वत्सहरण काव्याच्या ओव्या लिहिलेल्या आहेत। ते प्रकरण अपूर्ण आज आपण त्या पुढच्या ओव्या पाहणार आहोत। बाल गोपाल बोलती अरे पर्वतू देखा सर्पाकृती, जैसे पूर्वे ते पश्चिम म्हणती दिगमोहित। ते सांगतात की बाळ गोपाळ हे जे गुराखी मुलं गुरं चारण्यासाठी त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि त्या रानावनामध्ये ते गुराखी असलेले मुलं ते त्या पर्वतासारखा जो सर्प आहे तर त्याचं वर्णन ते करतात की अरे पर्वतू देखा सर्पाकृती। त्यांना माहीतच नाही की हा सर्प आहे म्हणून, पण ते म्हणतात या पर्वताला सर्पासारखा आकार आहे। हे गोपाल बाळ गोपाळ एकमेकांमध्ये असे आपसामध्ये चर्चा करतात। जैसे पूर्वे ते पश्चिम म्हणती दिगमोहित। जसं दिशाहीन झालेला मनुष्य असतो, तो चिंताग्रस्त काहीतरी विचारात काहीतरी भ्रमण त्याच्या अंतःकरणामध्ये असते आणि भ्रमक झालेलं त्याचं ते अंतःकरण तो दिशाहीन होतो, त्याला दिशाही लक्षात येत नाही। पूर्वेला पश्चिम म्हणतो, पश्चिमेला पूर्व, उत्तराला दक्षिण, अशा प्रकारे असा दिग्मोहित झालेला मनुष्य जसा असतो तसं साक्षात तो सर्प आहे, पण त्या सर्पाला पर्वतासारखा त्यांना रूप देतात की हा पर्वत आहे। ते जे बालगोपाल आहेत ते सगळे विसरून गेलेत की हा सर्प आहे, पण सर्पासारखा दिसतोय हे त्यांना लक्षात आलं, पण ते त्याला पर्वत म्हणतात। घाट टेकलिया तेची दर्शना, उजू वाट तेची रसना, कपाट तेची वदना, अयाचे भयानक। ते एकेका त्या अवयवाचं वर्णन करतात की घाट टेकुलिया तेची दशना, मोठे मोठे घाट टेकड्या उंच उंच असलेल्या त्यामध्ये दिसत आहेत आणि ते तर जणू काय म्हटले तोंडाप्रमाणे। दर्शन म्हणजे तोंड, जसं काही त्या आतमधलं जे काही दात आहेत, मुखामधले दात, आणि ते दाताला जसं ते उपमा देतात की ह्या मोठ्या मोठ्या टेकड्या दिसत आहेत, मोठे मोठे उंच उंच टेकड्या त्या ठिकाणी तोंडामध्ये त्या आतमधले जे दात आहेत त्या सर्पाचे ते टेकड्याप्रमाणे त्यांना मोठे मोठे दिसू लागले। आणि उजू वाट तेची रसना, आणि जो रस्ता आहे की जी जीव आहे त्यांची, त्या सापाची जी जीभ आहे त्या जिभेवर ते चालतायत, ते म्हणतात हा रस्ता आहे। एवढं सपाट असलेल्या रस्त्यासारखं ते विशाल असलेली जीभ त्यांना रस्त्यासारखी वाटू लागली आणि ते म्हणतात उजू वाट तेची रसन, कपाट तेची वदन, याचे भयानक। कपाट म्हणजे कोहक, हे असं एवढं मोठं गुहासारखं दिसणारं जे आहे कपाट, जणू काही सापाच्या मुखासारखंच दिसते आहे, असे ते त्या ठिकाणी एकमेकाची चर्चा करतात आणि हे भयानक काहीतरी विशाल असं रूप आहे हेही त्यांच्या लक्षात येते, पण सर्प आहे किंवा आपल्याला मारण्यासाठी आलेला हा काळ आहे हे त्या गोपगळ्यांच्या लक्षात येत नाही। श्रीकृष्ण सांडुनी साऊमे निघाले, मनोनी आण मार्गी पडले, जैसे ज्ञाने विन पंथू चुकले साधक जन। कवी सुंदर अशी उपमा देतात। त्या गुराखी जे मुलं आहेत पुढे भुललेले आहेत, श्रीकृष्णांना सोडून पुढे गेलेले आहेत, ते कशा प्रकारे पुढे गेल्यानंतर त्या चक्रात सापडले त्या काळाच्या। श्रीकृष्ण ते सांडुनी साऊमे निघाले, श्रीकृष्ण महाराजांच्या सोबत चालावं तर श्रीकृष्णांना ते सोडून पुढे निघालेले आहेत। आणि पुढे निघाल्यावर घडलं काय की साऊमे मनोनी आण मार्गी पडले, दुसऱ्या जिथं जायला नाही पाहिजे, जिथं काहीतरी भय आहे, जिथं काहीतरी काळ आपल्याला ओढवणार आहे, अशा आण मार्गामध्ये धोक्याच्या ठिकाणी जाऊन पडले। कशाप्रमाणे म्हणून न्याय देऊन सांगतात कवी, जैसे ज्ञाने विन पंथू चुकले साधक जन। जसं ज्ञान नसल्यामुळे मनुष्य जसा हा दिशाहीन होतो, त्याच्यातली जाणीव नाही,
यथार्थपण माहीत नसते आणि म्हणून तो भरकटून जातो ज्ञानावांचून. एखादा साधक आहे पण त्या साधनेचं त्याला ज्ञान नसेल ती साधना त्याच्याकडून होत नाही, कारण त्या साधनेचं ज्ञान असावं लागते. जसं तो ज्ञानावांचून साधक भरकटून जातो तसं म्हटले हे गोराखी मुलं सुद्धा श्रीकृष्ण सोबत नाहीत आणि त्यामुळे ते भरकटून गेले. पर्वत बुद्धी साऊमे जाती शब्दे तरी सर्पू म्हणती जैसी अनात्मया आत्म प्रतिती अज्ञान जनासी. ते चालते रस्त्याने चालून राहिले आहेत, त्या सापाच्या मुखामध्ये ते त्यांनी प्रवेशही केलेला आहे आणि त्या ठिकाणी चालता चालता पर्वत बुद्धी सौम्य जाती. आता त्या सर्प तो त्यांना टेकड्या मोठे मोठे त्याचे असलेले तोड वगैरे जीवा सगळं त्यांनी पाहिलं आणि पण ते पर्वतासारखं त्यांना उंच असं दिसायचं आणि त्याला आकार सर्पासारखा. त्याला सर्पही म्हणायचे पण सर्पच आहे असं निश्चित त्यांना माहीत नाही, पण हे जर सर्पासारखंच दिसते म्हणून पर्वत बुद्धी सौम्य जाती, पर्वतच आहे जणू म्हणून पुढे पुढे चालायचे. आणि मग सर्प बुद्धी म्हणती, हे सर्प आहे असंही म्हणतात. जैसी अनात्मे आत्म प्रतिती अज्ञान जनासी. जसं जे अज्ञानी जन असतात ते आपल्या देहालाच आत्मा म्हणतात, हे शरीरालाच आत्मा समजून त्या शरीराच्याच ठिकाणी आत्मप्रतिती धरतात, शरीराला सत्य मानतात. अशा प्रकारे अज्ञानजन हे जे काही अनात्मा आहे, जो आत्मा होऊ शकत नाही, शरीराला पाहूनच माया भ्रमित होतात, मोहित होतात, पण आत्मा हा वेगळाच असतो. अशा प्रकारे अज्ञानजन जसा आत्मा हा शरीराला समजून त्याच्याशी फसवणूक करतात स्वतःची, तसं यांनी सुद्धा या ठिकाणी पर्वत समजून स्वतःची फसवणूक केलेली आहे, कारण त्यांना माहित नाही की हा काळ आहे. अन्यथा ज्ञाने प्रवर्तले मनोनी काळावर पडे झाले जैसे माया मोही जन पडिले संसार कुपी. कवी सुंदर उपमा देऊन समजून सांगतात की ते गुराखी गवडी मुलं जे आहेत ते कशा प्रकारे त्या ठिकाणी त्या काळामध्ये अडकले गेले की अन्यथा ज्ञाने प्रवर्तले. अनाते आन म्हटलं की जी वस्तू नाही त्याला ती उपमा द्यायची. अशा प्रकारे पर्वत नसताना पर्वत समजले की अन्यथा ज्ञानाची बुद्धी त्यांच्या ठिकाणी निष्पन्न झाली आणि मनोनी काला वरपडे झाले, म्हणूनच त्या काळाला सौम्य गेले. म्हणून तो काळ जो त्यांना मारण्यासाठी आलाय त्याच्या त्या धाडीमध्ये ते चाललेले आहेत. जैसे माया मोही जन पडिले संसार कुपी. जसं म्हटले माया अरे घनश्याम हे बोर्डाला लागतं का? तिकडची लाईन आहे का? वायर मनोनी काळावरी पडे झाले जैसे माया मोही जन पडिले संसार कुपी. अन्यथा ज्ञान असल्यामुळं की निश्चित त्यांना हा सर्प आहे हे त्यांना समजलंच नाही आणि म्हणून अघासूर तो सर्पाची आकृती धारण करून मारण्यासाठी तो त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये आलेला आहे. जणू आता हे गुराखी सगळे बाळ गोपाळ आणि श्रीकृष्ण या सगळ्यांना एकदाच आतमध्ये मुखामध्ये घ्यावं मारून टाकावं अशा वाईट कल्पनेनंतर आलेला तो अघासूर आहे. परंतु हे सगळे गोवडी मुलं अन्यथा ज्ञानामुळे म्हणजे पर्वत बुद्धी त्यांना लक्षात आली आणि म्हणून त्या काळामध्ये वरपडा झाले म्हटले. जैसे माया मोही जन पडिले संसार कुपी. जसं या माया मोहाच्या जाळ्यामध्ये आपण सगळेजण पडलेलो आहोत, या संसाराच्या कुपी म्हणजे खड्ड्यामध्ये. हा पुन्हा पुन्हा आपल्याला संसाराचा खड्डा असा आहे की हा काही वर येऊ देत नाही, पुन्हा आणखी त्याच्यातच पडतो, पुन्हा त्याच्यातच वर येतो, पुन्हा पडतो. अशा प्रकारे संसार कुपी लावते रे त्या ठिकाणी संसार रूपी खड्ड्यामध्ये हा जसा जीव त्या मोहमायेच्या पसाऱ्यामध्ये पडलेला आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी हे जे अन्यथा ज्ञानामुळे जे गोगुडी आहेत, हे जे गुराखी मुलं आहेत, हे त्या ठिकाणी अन्यथा ज्ञानामुळं त्यामध्ये काळाच्या ठिकाणी म्हणजे त्या सर्पाच्या मुखामध्ये वरपडा झाले.
जैसे गतानुगतिक लोक नेनती पारमार्थिक सुख नेदखती ब्रह्मविद्येचे मुख जैसे पाखंडमती। जसं म्हटले काही गतानुगतिकतेकडचे लोक असतात, मागून परंपरागत आपलं कर्म हे श्रेष्ठ मानतात, कर्माला प्राधान्य देतात आणि आपल्या कर्मानुसारच जन्म घेतात आणि कर्मामध्येच आपला शेवट करतात, संसारामध्येच आपला शेवट आहे। यावं आपलं मुलं बाळ संसार पाणी करावं त्याच्यात जावं, पुन्हा आणखी तेच। अशा प्रकारे गतानुगतिकतेमुळं नवीन एक परमार्थिक परमेश्वराचं काही एक सुख आहे, या संसारा वेगळं याची कधी कल्पनाही करत नाही आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा त्या स्वर्ग मृत्यूच्या फेऱ्यामध्ये, नरकाच्या फेऱ्यामध्ये, मनुष्याच्या जन्माच्या फेऱ्यामध्ये फिरत राहतात, चतुर्विधीचा फेरा। तैसे त्याप्रमाणे नेदखती ब्रह्मविद्येचे मुख जैसे पाखंडमती। जे पाखंडी लोक असतात तो जसं संसार चक्राच्या वेगळा होऊ शकत नाही, तसे काही जे आहेत ते परमेश्वराची असलेली ब्रह्मविद्या, ईश्वराचं तत्वज्ञान, जे पाखंडी लोक आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारे आस्तिकतेचा भाव नसतो, ते काहीतरी वेगळेपणाने आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, अध्यात्म बुद्धी अंतःकरणामध्ये नाही, ईश्वराविषयी भाव श्रद्धा ठेवत नाहीत, असे पाखंडी लोक सुद्धा ब्रह्मविद्येच्या सुखाला कुठल्याही प्रकारे ते पात्र होत नाही। ब्रह्मविद्येचं जे सुख आहे म्हणजे परमेश्वराचा जो विचार आहे तो त्यांच्या ठिकाणी स्थिर होत नाही किंवा त्या विचाराला ते प्राधान्य देत नाही। तैसे पुढील गोवळे भुलले मागील देखो वेखी रिगाले एक मळले नि मार्गे प्रवर्तले न विचारित। आता ते गुराखी मुलं पुढे पुढे गाय आपले गोधन घेऊन पुढे चाललेले आहेत, गाई वासर घेऊन चारायला त्या ठिकाणी गोकुळाच्या त्या रानावनामध्ये सगळेच मुलं आहेत सोबत, ते एकंदरीत पुढे पुढे चाललेले आहेत आणि ते या पर्वत सारखा असलेला सर्प त्याचा उलांडमोदन करत आहेत की हे दात आहेत, हे जीवा आहे, हे या ठिकाणी मुख आहे, पण पर्वतासारखं दिसते आहे, असं ते अन्यथा ज्ञानानं ते वर्णन करत पुढे चाललेले आहेत। परंतु काही गोवळी पुढे गेले, तैसे पुढील गोवळी भुलले, पुढचे जे होते ते भुलून गेले त्या सर्पाला की हा पर्वत आहे म्हणून। मागील देखो वेखी रिगाले, त्यांच्या मागचे ते काही विचार करत नाही, पुढचे चालले म्हणून आपण चला, ते त्यांच्या मागे गेले। एक मळले नि मार्गे प्रवर्तले, त्यांच्या मागचे काही गवळी होते ते मळल्या मार्गाने, सरळच रस्ता दिसतोय, आता इकडे तिकडे कशाला जावं, नेहमीचा रस्ता आहे म्हणून तेही त्या मार्गे त्या आतमध्ये गेले। न विचारित, कोणीच काही आपल्या बुद्धीचा विचार केला नाही का हे काहीतरी काळ आपल्यासाठी बसलेला आहे, कारण श्रीकृष्ण महाराज सोबत नाहीत, मागे आहेत सगळ्याच्या, आणि हे गुराखी मुलं आणि सगळं गोधन पुढे पुढे चालते आहे। आयशेनी अवघे रिगाले पोटी तेने श्रीकृष्ण सुदला से दिठी एरवी देना का मिठी ते तुले आसी। परंतु तो काळ जो आहे, जो त्या ठिकाणी यांना मारण्यासाठी तो राक्षस त्या ठिकाणी बसलेला आहे अगासुर, तर त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज नेमके नाहीत, सगळे आले, सगळे गुराखी गोधन सगळं आतमध्ये गेलेलं आहे त्याच्या पोटामध्ये, ते चालले आतमध्ये की रस्ता आहे, पहाड आहे, वर्णनच करताय, एवढं विशाल त्याचं स्वरूप होतं। आणि मग तो म्हणतो की सगळे तर आलेले आहेत, आयशेनी अवघे रिगाले पोटी तेने श्रीकृष्ण सुदला से दिठी, पण तो आपल्या दृष्टीद्वारे पाहतो की श्रीकृष्ण काही दिसत नाही। एरवी दे नाका मिठी ते तुले आसी, जर आता श्रीकृष्ण यामध्ये असता, जर श्रीकृष्ण महाराज याच्यात असते तर आता मी डायरेक्ट माझं तोंड बंद केलं असतं आणि सगळ्यांना आतमध्ये गुदमरून मारून टाकलं असतं, पण नेमकं श्रीकृष्ण नाही येत तोपर्यंत तर मला आता हे मुख उघडच ठेवावं लागणार आहे। अशामुळं तो श्रीकृष्ण येण्याची वाट पाहतोय। असंख्याते वासरुये ते तुलीची गोवळ रुये देखाये की कुशी माझी किरडुये सामाविली। असंख्यात वासर, 9 लक्ष गोधन, नंदाच्या घरचं अनेक दुसरेही गोधन, एवढं सगळं त्याच्या मुखामाजून आतमध्ये पोटात निघालं आणि सगळे गोवळे जेवढे काही गोधन राखणारे गुराखी तेही आतमध्ये गेले। देखाये की कुशी माझी किरडुये सामाविली, जसं काही एका कोपऱ्यातच एवढे बसले, इतकं विशाल रूप असलं पाहिजे की एवढे आतमध्ये गेले पण ते एका त्या पोटाच्या एका कुशीमध्ये जाऊन बसले सगळे।
इतका विशाल तो सर्प, त्याने एवढं विशाल रूप धारण केलेलं होतं. तव भक्त वत्सलू श्रीकृष्ण पातला, रूप देखोणे विष्म तू झाला, गोपवत्से गिळोनी ठेला आता कैसे किजे. परंतु सगळ्याच्या मागे श्रीकृष्ण महाराज त्यांनी लांबूनच पाहिलं, अरे हे तर काळाच्या भस्मी पडलेले आता सगळे गुराखी, आपले सवंगडी सगळे गेले म्हटले याच्या मुखात, आता कसं करावं. म्हणून भक्त वत्सलू श्रीकृष्ण पातला, श्रीकृष्ण महाराज जवळ पाहतात जाऊन तर सगळेच्या सगळे आतमध्ये गेलेले आहेत. रूप देखुणी विष्णू तू झाला, आणि एवढं त्याचं भयानक विशाल काय रूप पाहून श्रीकृष्णालाही नवल वाटलं की एवढं यानं रूप धारण केलेलं आहे. गोपवत्से गिळूने ठेला, सगळे गोप जे काही ज्या ठिकाणी गुराखी मुलं किंवा वासर गाई सगळेच त्याच्या पोटामध्ये गेले. आता काही से की जे श्रीकृष्ण महाराजांना चिंता पडली की आता याला मारायचं तर आतमधले मरणार, कसं करावं आता नेमकं. चिंता करू लागले, आतमध्ये प्रवेश करत नाहीत पण बाहेरूनच विचार करू लागले की आता काय करावं. तडवा हानोने करू मारू तरी आपुले आसी होईल संहारू, ऐसे विचारुणी सर्वेश्वरू काही करिता झाला. मग आता श्रीकृष्ण महाराज काय करतात, विचार केला त्यांनी की जरी तडवा हानोने करू मारू, तडवा म्हणजे पाय, एवढा सामर्थ्य परमेश्वराचे की एक जर लात मारली असती तर तो उलटा पिलटा होऊन तो सर्प जागीच मरण पावला असता. परंतु हे करायचं म्हटल्यानंतर आतमध्ये आपले सगळे गोवळू आहेत, सगळे गुराखी आहेत, सगळे वासर गाई सगळं आतमध्ये, लात मारून त्याला उलट पालट करावं तर हेही मरतील आतमध्ये. म्हणून आता काय करावं. म्हणून तरी आपुले आशी होईल संहारू, ऐसे विचारुणी सर्वेश्वरू काही करिता झाला. असं विचारपूर्वक मग काय केलं श्रीकृष्णाने. जैसा संसारा माझी अवतरोणी, उद्धरिला भक्त जनू, तैसे सर्पमुखा माझी रिगोणी, आपुले रक्षिता झाला. म्हणून आता या ठिकाणी कवी सांगतात की मग श्रीकृष्ण महाराजांनी बाहेरूनही त्याचं सर्पाचं मर्दन केलं असतं, बाहेरूनही त्याला मारू शकले असते, परंतु आता आपल्या गोपवत्सांना राखायचं आहे, त्यांचं रक्षण करायचं आहे. आणि म्हणून स्वतः परमेश्वर जसं संसारा माझे अवतार धारण करतात आणि भक्तवत्सल असलेला परमेश्वर भक्तांचा उद्धार करतात, संसारामध्ये येतात, स्वतः मानव वेश धारण करतात, मनुष्य वेशामध्ये येतात, स्वतः दुःख धारण करतात. एरवी परमेश्वर स्वात्मा आनंदी रमणरूप आहे, पण असा आनंदाने परिपूर्ण असलेला परमेश्वर जीवासाठी विघात सारखे लक्षण संबंध स्वीकार करतात, अनेक प्रकारचे दुःख जीवात्म्यासाठी स्वीकार करतात आणि मग त्या ठिकाणी येऊन भक्ताचं उद्धरण करतात. दारोदारी घरोघरी परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी जातात. अधिकारी जीवाला ज्ञानप्रेम देण्यासाठी दिवसत त्या गावोगावी घरोघरी देशोदेशी परमेश्वर जातात, स्वतः दुःख स्वीकार करतात. हे जसं कार्य त्या भक्ताच्या उद्धारासाठी, तसं स्वतःही त्या सर्पमुखामध्ये जाणं म्हणजे एक प्रकारे त्या काळामध्ये प्रवेश करणं आहे. पण स्वतःही समजा भक्ताचे रक्षण करण्यासाठी, गोवत्साचं रक्षण करायचं आहे. म्हणून तैसे सर्पमुखा माझी रिगोनी, आपुली रक्षिता झाला. पुन्हा स्वतः श्रीकृष्ण महाराजांनी सर्पाच्या मुखामध्ये प्रवेश केला आणि आपले सवंगडी गोपवत्स सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर साह्य परमेश्वर करतात. भक्ताला रक्षण करण्यासाठी तो सोबती असो सवंगडी असो त्याचं रक्षण करतात. म्हणून उदाहरण देतात कवी. उत्तरा संकटी स्मरिला, तै चक्र धरू होनी पातला, मग गर्भसितू राखिला जेने परीक्षिती. उत्तरा म्हणजे ही अभिमन्यूची पत्नी. ज्या वेळेला अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला आणि तो मृत्युमुखी पडला, त्यावेळेला त्या ठिकाणी अश्वत्थामाने पैज घेतली होती की मी सगळे पांडव निपात करीन, शपथ घेतली की मी या पांडवांचा ऱ्हास करणार आहे. आणि म्हणून त्याने एक असं अस्त्र सोडलं की त्या अस्त्रामुळे सगळे पांडव नष्ट होणार. तिच्या उत्तराच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी परीक्षित हा वाढत होता. तिला दिवस गेलेले आहेत आणि तिचा गर्भ आहे, त्यामध्ये परीक्षित आहे. आता तिला चिंता पडली उत्तरेला की आता याने भीष्म आपलं याने
अश्वत्थामाने जी प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि आता आम्हाला तो पांडवांना निपात करणार आहे, त्यामध्ये आता माझ्या पोटात असलेला गर्भ तोही आता या ठिकाणी मरणार, आणि म्हणून धावा केला श्रीकृष्णांचा. म्हणून या ठिकाणी सांगतात, उत्तरा संकष्टी स्मरिला तै चक्र धरू होनी पाहतला. उत्तरेने धावा केला की आता पांडवाचं रक्षण करा. श्रीकृष्ण महाराजाला विनंती केली की आता पांडव संकटात आहे, तुम्ही त्यांचं रक्षण करा. मग त्यावेळेला श्रीकृष्ण महाराजांनी आपलं चक्र सुदर्शन प्रत्येकाला संरक्षण दिलं पांडवांना, की जिथे जिथे त्यांनी ते अस्त्र सोडलेलं आहे ते अस्त्र जायच्या अगोदरच सुदर्शन चक्र जायचं आणि त्या ठिकाणी त्यांचं रक्षण व्हायचं. असं पांडवाचं रक्षण, गर्भामध्ये असलेला परीक्षित त्याचंही रक्षण त्या सुदर्शन चक्राने केलं. मग गर्भसितू राखिला जेने परीक्षिती, तोच अभिमन्यूचा पुत्र परीक्षित राजा. हस्तिनापूरचं राज्य ज्या परीक्षितीला दिलं होतं, ज्यावेळेला पांडव गेले हिमालयात आणि मग धर्मराजे राहिले होते धर्म संस्थापना करायला, राज्याची स्थापना करण्यासाठी 7 दिवस कलियुग लागल्यानंतर, त्यावेळेला परीक्षितीला हस्तिनापूर म्हणजे दिल्लीचं राज्य दिलं आणि पांडवाला राज्य स्थापित करण्यासाठी परीक्षितीला दिल्लीचं राज्य आणि द्वारकेचं राज्य दिलं वज्रनाभाला. अशा प्रकारे राज्याची स्थापना झालेली होती. परंतु तो परीक्षित, त्याचं रक्षणही श्रीकृष्णाने या ठिकाणी उत्तरेच्या संकष्टीस पडल्यानंतर, संकटामध्ये ज्यावेळेला पडले त्यावेळेला उत्तरेने स्मरण केलं आणि त्या स्मरणामुळं श्रीकृष्ण महाराजांनी पांडवाचं रक्षण केलं. जोहरी लागले आवन्नी का कोपले दुर्वासा मुनी तै राखिले संकटा पासून पांडव जेने. आणखी परमेश्वर हे जे भक्त आहेत गोपवत्स संकटात पडले, पण संकट काळी परमेश्वर कसा धावून येतो म्हणून कवींनी हे या ठिकाणी मांडणी केलेली आहे महाभारत प्रसंगातली, की जसं जोहरी लागले आवन्नी, जसं म्हटले लाखा जोहर आहे, लक्षागृह कापुराचं तयार केलेलं. दुर्योधनाने मोठ्या आग्रहाने निमंत्रण दिलं आहे की या तुम्हाला अभ्यागत करायचं आहे, तुम्हाला भजन पूजन करायचं आहे, खाऊ पिऊ घालायचे, आमचे सोयरे आहे, तुम्ही नातेगोत आहे, भाऊ आहे, बऱ्याच दिवसातून तुम्हाला पाहुणचार नाही आणि म्हणून तिथे झोपण्याची व्यवस्था, जेवण्याची व्यवस्था. पण त्या ठिकाणी लक्षागृह होतं, एका क्षणात भस्म झाले असते. अशा वेळी जोहोरी लागले आवन्नी, त्या लक्षागृहाला आग लागली का? त्यावेळेला श्रीकृष्ण महाराजांनी आतून भुयार तयार अगोदरच करून ठेवलं होतं, त्या भुयारातून बाहेर काढलं. हे संकटात रक्षण. का कोपलेया दुर्वासा मुनी, दुर्वास ऋषी 88,000 ऋषी घेऊन गेले रात्रीच्या वेळी द्रौपदीला. कारण दुर्वास ऋषी जर कोपले असते तर ते निश्चितच तो कोप त्यांना भस्म करणारा झाला असता. आणि दुर्योधनाला माहिती आहे की दुर्वास ऋषी तपश्चर्यावान आहेत, हे पांडव नष्ट झाले पाहिजे, म्हणून दुर्योधनाने त्यांना पाठवलं दुर्वास ऋषीला. म्हणे जा, आमचे बंधू, त्यांना काहीतरी घडू द्या, भजन पूजन त्यांच्या ठिकाणी घडलं पाहिजे, त्यांना अन्न मागा. भर अर्ध्या रात्री आता 12 वाजता गेले आणि म्हणतात द्रौपदीला की आम्हाला जेवायचं आहे, 88,000 ऋषीवर आम्ही आहोत. ती म्हणते ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जा, स्नान वगैरे करून या आणि मी तोपर्यंत पचन तयार करते, स्वयंपाक तयार करते. इकडं इंद्र थाली होती, तिला एकदा धुतलं का अन्न निघत नसायचं. पाहते तर काहीच नाही, आता अन्न कुठून मिळणार. आणि मग धावा केला श्रीकृष्णाचा. श्रीकृष्ण धावत आले. आल्यानंतर रडत होती आणि म्हणते की देवा तू आता माझं रक्षण कर, लाज राख. हे 88 ऋषीवर आलेले आहेत, 88,000 ऋषीला जीव घालायचे, आता ते जर नाही जीव घालतात तर मग आम्हाला श्राप देतील. आणि मग त्यावेळेला श्रीकृष्ण महाराज थाली मागवतात, थाली आण. ते म्हणते धुतलेले अरे आण. एक पत्त घेतात आणि ढेकर देतात. नुसतं श्रीकृष्णाने ढेकर दिल्याबरोबर नदीवर जे होते तिथेच मंडप टाकला, तिथं जेवण, तिथं सगळे जेवण होऊन तृप्त झाले. इकडे श्रीकृष्णाने नुसतं ढेकर दिला, नदीवर गेलेले ऋषीमुनी सगळे त्या ठिकाणी जेवण तृप्त झाले. आता त्या ढेकरामुळं ती थाली जी आहे पुन्हा त्याच्यामध्ये अन्न वाढलं गेलं. मग त्या थालीतून इकडं द्रौपदीने सगळं अन्न त्याच्यातून पुन्हा इकडे तयार केलं. ते मग ऋषीवर त्यांना निरोप पाठवला त्या ठिकाणी नदीवरती की जा बोलवून आणा, स्वयंपाक तयार झाला. ते ऋषीमुनी आले, दुर्वास ऋषी आले. ते म्हणतात आमचे जेवण तर झाले. अहो म्हणे जेवण कसं काय झाले, तुमचा स्वयंपाक तर इथं तयार आहे. नाही म्हणे झाले जेवण. अहो म्हणे मी स्वयंपाक तयार केला. मग त्यांच्या लक्षात आलं की हे सामान्य गोष्ट नाही, आपण चुकलो. हे श्रीकृष्णाची लीळा आहे.
इकडे जर स्वयंपाक तयार होता तर थालीतून अन्न पुन्हा निघालं, पण तिकडे ढेकर दिल्याबरोबर सगळे ऋषीमुनी आपाप जेवण झाले तिकडे, ही विशेषता. आणि अशा संकट काळी सुद्धा कोपल्या जो दुर्वास ऋषी आहे त्यापासून पांडवांचं रक्षण केलं. तै राखिले संकटापासून पांडव जेणे, अशा महासंकट काळी सुद्धा परमेश्वर पांडवांचे रक्षिते झाले. यमलोकी धाडी घालुनी अर्जुनेशी क्षीराब्दी दावुनी, मृत्यू आपत्ती आणुनी ब्राह्मण संतो कविला. आता यमलोकी धाडी घातली म्हणजे त्या संदीपानी ब्राह्मणाचे 7 मुलं. तो इतिहास गेला मागच्या ह्याच्यात आपला, की त्या लक्ष्मीने म्हटलं तुम्हाला दर्शन झालं पाहिजे, श्रीकृष्ण महाराज आपल्या ठिकाणी आले पाहिजे. मग त्या नारायणाला वाटलं नारायण देवतेला असे येणार नाही. मग त्या संदीपानी ब्राह्मणाचे मुलं एक एक आणले. आता संदीपानी ब्राह्मण हे श्रीकृष्ण महाराजांचे विद्यागुरु, पूर्वी त्यांच्याकडे विद्या अभ्यास केलेला. आणि मग त्या ब्राह्मणाचे मुलं एक एक नेले. 7वा मुलगा अर्जुन म्हणतो मी राखतो, शेतू केला बाणाचा, त्याच्यातूनही घेऊन गेला. आणि मग ते आणण्यासाठी म्हणून यमलोकी धाडी घालून तो राक्षस त्याच्याद्वारे ते असलेले मुलं त्या यमलोकामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला पाठवतात. त्यांच्या तावडीतून ते मुलं घेतात, क्षीराब्दीच्या स्थानाला जातात. तिथं क्षीराब्दी म्हणजे शेषशाही नारायण देवता, लक्ष्मी आहे, त्यांचं भजन पूजन श्रीकृष्णाचं हे दोन्ही मिळून करतात. आणि मृत्यू आपत्ती आणुनी ब्राह्मण संतो कविला, ते मृत्यू झालेले मुलं आणतात आणि ते जिवंत करून मग त्या संदीपानी ब्राह्मणाला गुरुदक्षिणा त्या ठिकाणी ते 7चे 7 मुलं त्यांना ते देतात. अशा प्रकारे तो ब्राह्मण संतुष्ट होतो. अशा श्रीकृष्ण महाराजांनी वेळोवेळी रक्षण करण्यासाठी अनेकांना सहकार्य कसं केलेलं आहे, तसं यांनाही आता हे सहकार्य होणार आहे, सहाय्य होणार आहे. तो आर्ताचा कैवारी रिगाला सर्पमुखा माझारी. पहिले वर्णन केलं की परमेश्वर आता रक्षण करणार आहे, तो रक्षण कसं करतो इत्यादी वर्णन केल्या ओव्या आहेत. आता परमेश्वर हा कैवारी अर्थवंताचा जो अर्थ असते, ज्याच्या ठिकाणी भक्तवत्सलत्व आहे, ज्याच्या ठिकाणी परमेश्वराविषयी अंतःकरणात अर्थ असते, तो रिगाला सर्पमुखा माझारी. सर्पाच्या मुखामध्ये आता स्वतः श्रीकृष्ण महाराजांनी प्रवेश केला. तव गजबजले अंबरी देवता गण. देवतांना फार काळजी पडली की आता स्वतः श्रीकृष्ण महाराज त्या सर्पाच्या मुखात आता आतमध्ये प्रवेश करतायत. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या सर्पाने जर मारून टाकलं तर त्या आकाशामधून ते सगळे लीळा पाहत आहेत. सगळे देवता आकाश मार्गी जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या देवता चिंतित झालेल्या आहेत की आता श्रीकृष्णाला या सर्पाच्या मुखामध्ये गेल्यामुळं कदाचित या सर्पाने मारून जर टाकलं तर म्हणती याचा अवतारू फेडावया भूमीचा भारू करावया दैत्याचा संहारू आता कैसे वर्तेल. चिंता अशी करू लागले की दैत्यांचा ऱ्हास करण्यासाठी तर श्रीकृष्ण महाराजांचा अवतार झाला. हे दैत्य लोक आपल्या सामर्थ्याच्या बळावरती, शक्तीच्या बळावरती देवता लोकांना सुद्धा त्रास द्यायचे. आणि मग त्यांना रोखण्यासाठी कुठेतरी महाशक्तीचा उपयोग करावा लागायचा. आणि ती महाशक्ती म्हणजे श्रीकृष्णाच्या रूपाने प्रगट झालेली होती. कदाचित आता श्रीकृष्ण महाराज जर या मुखामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा जर इथं समजा अंत झाला किंवा मारल्या गेले आतमध्ये, तर मग आता या पृथ्वी तलावरती पुन्हा अराजकता माजवेल, पुन्हा हे लोक आपल्या देवलोकांना त्रास देतील. म्हणून देवता लोक चिंतित पडले. म्हणती याचा अवतारू फेडावया भूमीचा भारू करावया दैत्याचा संहारू आता कैसे वर्तेल. आता कसं काय घडेल ही लीळा पाहिल्यानंतर कळेल. आता काय होईल नेमके, देव काय करतील. आता देव अघासुराशी सापडला तो दैत्या म्हणी हर्ष झाला सृष्टी संहारू जयाची लीळा ते बल जाणती ना. आता पुढे असं घडलं की श्रीकृष्ण महाराज त्या सर्पाच्या मुखामध्ये गेल्यानंतर अघासुर सर्प राक्षस आणि त्याला फार आनंद झाला. तो दैत्यामणी हर्ष झाला. फार त्याला आनंद वाटला की मी ज्याची आतापर्यंत वाट पाहत होतो केव्हाची मुखामध्ये उघड तोंड ठेवून कधी कधी श्रीकृष्ण आतमध्ये येईल आणि कधी कधी मी हे मिठी मारेल आता माझ्या मुखाला, असं म्हणून तो वाट पाहत होता. आणि नेमके श्रीकृष्ण महाराज आतमध्ये प्रवेश करतात आणि मग अघासुराला फार आनंद झाला. परंतु
सृष्टी संहारू दयाच्या लीळा ते बल जाणती ना. जो सृष्टीचा संहार करणारा आहे परमेश्वर, त्याच्या प्रवृत्तीने सृष्टीची रचना होते, संहार होते. एवढं सामर्थ्य ज्या परमेश्वराच्या ठिकाणी आहे तो या सर्पाच्या मुखात गेल्याने मरणार आहे का? हे व्रथा कल्पना त्या अघासुराची होती आणि नेमकं ते बळ परमेश्वराचं त्या सर्पाला म्हणजे अघासुराला माहित नाही आणि म्हणून त्याचा असुरी आनंद तो अंतःकरणामध्ये मानत होता. श्रीकृष्ण रूप हृदयी प्रवेशले तव अघासुर पण गेले. आत्मस्वरूप निर्बळ झाले तेने सन्निधाने. ज्या वेळेला श्रीकृष्ण महाराजांनी आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर त्याची जी वाईट असलेली बुद्धी होती ती पालटून गेली. आत्मस्वरूप त्याच्या मनामध्ये असलेली जी काही वाईट कल्पना होती सर्पाच्या, ती अगदी स्वामींचा स्पर्श झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्याचा आघासरूपण म्हणजे राक्षसी वृत्ती होती ती निघून गेली. आत्मस्वरूप निर्भर झाले तेने सन्निधाने. त्या राक्षसाची सुद्धा बुद्धी पलटली. आत्मस्वरूप जे मूळ जीवस्वरूप आहे त्याचा जो भाव त्या ठिकाणी सत्वरूप प्रगट झाला केवळ परमेश्वराच्या सन्निधानाचा स्पर्शामुळे. भीतरी वाढिन्नली श्रीमूर्ती. मग आता त्याची वाईट बुद्धी मारून टाकण्याचा भाव निघून गेला. मग आता श्रीकृष्णाने त्याचं मर्दन कसं केलं म्हणून सांगतात. भीतरी वाढिन्नली श्रीमूर्ती तव कुंठली मनपवनाची गती. इंद्रिया झाली निवृत्ती जैसी ब्रह्मविदान. परमेश्वर श्रीकृष्ण महाराज आतमध्ये गेले आणि त्यांनी आपली छोटी मूर्ती होती ती मोठी केली, फुगून घेतला आपल्या शरीराला, विशाल आपलं रूप धारण केलं त्या सर्पाच्या मुखामध्ये. तव कुंठली मनपवनाची गती. ती आतमध्ये विशाल मूर्ती झाल्यामुळे तो सर्प सुद्धा इकडं तिकडं आंधळू लागला. आता त्याच्या मन आणि पवन जे काही आपले दशवायू आहे, इंद्रिय आहे, त्याची गतिमती खुंटून गेली. त्याच्यातला जो श्वास आहे, प्राणवायू आहे, हे सगळे त्या ठिकाणी बंद पडले. इंद्रियाचं कार्य करणं प्रतिबंध झालं आणि श्वास घेण्याची प्रक्रिया खुंटली. मनाच्या ठिकाणी सगळे वायू एकत्रित झाले. अशा प्रकारे त्या देहातले असलेले इंद्रिय, मन, वायू यांचं कार्य प्रतिबंधले गेलं. इंद्रिया झाली निवृत्ती जैसी ब्रह्मविदा. जसं एखादा ब्रह्मविद ज्ञानी असतो तो आपल्या ज्ञान शक्तीच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या इंद्रिया मनाला आकर्षित करत असतो. त्याचं कार्य असूनही तो त्या वेगळा असतो. तसं इथं या ठिकाणी इंद्रिय मनाला त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांनी आपली दीर्घ श्रीमूर्ती केल्यामुळं त्या सर्पाच्या ठिकाणचं सगळं कार्य प्रतिबंध झालं. आत्मा ब्रह्मद्वारी राहिला, परमात्मा श्रीकृष्ण बाहेरी प्रगटला. मग परिवारो वेगळा केला दैत्य देहापासून. एवढी विशाल श्रीमूर्त झाल्यामुळं त्या देहामध्ये त्याची जी श्वास प्रक्रिया ती बंद करून टाकली. इंद्रिय होते ते त्या ठिकाणी चिरफाळ झाल्यामुळं अशी उंच प्रक्रिया झाली देह. आणि त्यांचा जो आत्मा आहे त्या राक्षसाचा जीवात्मा त्याला त्या ब्रह्मरंध्रापाशी म्हणजे मुख्य कपाळापाशी आणून ठेवलं. गतिमती शाळली त्याची, त्याला अधमर्द केलं. असं त्याच्या ठिकाणचं काही बळ होतं ते काहीच राहिलेलं नाही. आणि मग स्वतः श्रीकृष्ण महाराज पहिले त्या मुखातून बाहेर पडले. मग नंतर सगळे गोप बसले, सगळ्यांना बाहेर काढलं आणि सगळे त्या मुखातून बाहेर पडले. आणि मग त्या सर्पाने आपलं मुख त्या ठिकाणी बंद केले आणि तो मरण पावला. अशा प्रकारे त्या अघासुराचा वध श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या देहिक बळाच्या माध्यमातून आपल्या शरीराला उंच केलं, दीर्घ श्रीमूर्ती केली आणि दीर्घ श्रीमूर्ती करून बळ प्रगट झालं आणि आपोआप त्याचा मृत्यू त्या ठिकाणी तो झालेला आहे. बळ प्रगट झाल्यामुळे दीर्घ श्रीमूर्ती झाली आणि सगळे बाहेर पडले. गोपवत्सा सहित सगळे बाहेर निघाले, श्रीकृष्णही बाहेर आले. आणि मग त्याच्या ठिकाणी थोडासा असलेला धगधुकीचा जीव तो त्याने त्या ठिकाणी गतप्राण झाला. अशा प्रकारे त्या अघासुराचा वध केला. कर्मेंद्रिया लोपवनी ज्ञानेंद्रिया लोमनी मन पवनो निरंजनी आत्मस्वरूपणी. अशा प्रकारे त्या कर्मेंद्रियाचे ज्ञानेंद्रियाचे कार्य ते एकामेकामध्ये लुप्त झालेत आणि ते मनाच्या ठिकाणी विराजमान होऊन मनाची जी निरंजनीची वात आहे ती आत्मस्वरूपी त्या आत्म्या म्हणजे जीवात्म्याच्या ठिकाणी लीन झाली. अशा प्रकारे हे सगळं देहिक कार्य प्रतिबंधलं. पवनाचे कार्य देहामध्ये जे आपल्या दशवायू आहे, प्राण, व्यान, अपान, उदान, समान, नाक, कुर्म, कृपली, देवदत्त, धनंजय 10 प्रकारचे वायू आहेत शरीरामध्ये. या दशवायूचे भिन्न भिन्न कार्य आहेत. आणि कर्मेंद्रिय
हातपाय उपस्थ उदस्थ अशा प्रकारे मुख आणि पंच ज्ञानेंद्रिय आहेत. कान नाक श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च हे आपले पंच ज्ञानेंद्रिय. या प्रत्येकाचं कार्य प्रतिबंधल्या गेलं. वायू प्रतिबंधित झाला. अंतःकरणाच्या ठिकाणचे सगळे जे काही कार्य ते प्रतिबंधल्या गेले आणि मग या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते पुरस्थित झाले. जीवस्वरूप येऊन मिन्नले आणि मग ते जीवस्वरूप काय झालं. आत्मा तेज पुंज निघाला तेथची श्रीकृष्णी लया गेला जैसा सरिता समुद्र मिन्नला सागरासी. त्या आत्म्याला त्यावेळेला परमेश्वराचा संबंध झालेला आहे आतमध्ये गेल्यानंतर. आणि तो आत्मा त्या शरीरातून परमेश्वराने काढला. परंतु तो निघाल्यानंतर आत्मा कसा होता. तेजपुंज निघाला. जरी त्याला मारलं असेल परंतु परमेश्वर कधीच कोणालाही दुःख देत नाहीत किंवा त्या जीवात्म्याला कधी दुःखाचा संचारही करत नाहीत. ही परमेश्वराची असलेली लीळा एक प्रकारची. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे का तो आत्मा तेजपुंज निघाला. त्या आत्म्याची काही गती पलटून गेली की परमेश्वराच्या संबंधाने पाय ठेवल्याबरोबर त्या आत्म्याचे जसं अघासुराचं अघासुर पण निघून गेलं सत्वरूपता आली तसं आत्म्यालाही तेजपुंजता प्राप्त झाली. श्रीकृष्णाचं दर्शन श्रीकृष्णाचा स्पर्श तेथची श्रीकृष्णी लया गेला. श्रीकृष्ण महाराजांच्या त्या मूर्तीच्या ठिकाणी त्या लीळेमुळे त्यांचं जे दातृत्व आहे त्या आत्म्याला वर्तलेलं आहे. जैसा सरिता समुद्र मिन्नला सागरासी. समुद्र आणि सरिता नदी जशी एकमेकांमध्ये मिळल्या जाते त्याप्रमाणे भक्त ज्या जीवात्म्याचं परमेश्वराने उतटणं केलेलं आहे. ज्या अघासुराला श्रीकृष्णांनी मारून बाहेर काढलं त्या आत्म्याला तो आत्मा सुद्धा परमेश्वराने आपल्यामध्ये स्थित करून घेतला. म्हणजे त्याला आपलं दातृत्व दिलेलं आहे. ज्या ज्या प्रकारे त्याचा योग असेल अशा परमेश्वराने त्या ईश्वर सुखाच्या दातृत्वाच्या माध्यमातून त्यासाठी ती लीळा केलेली आहे. आणि म्हणून तो आत्मा सुद्धा तेजपुंज झाला. भाग्यवंत असलेला तो जीव असा समजावा. भीतरी देवे काही दिधले म्हणून प्रकाशवंत झाले की ते विज्ञान प्रगटिले ते महंत जाणती. या ठिकाणी कवी असे म्हणतात दामोदर पंडित का परमेश्वराने आतमध्ये प्रवेश केला आणि त्याला काय दिलं असेल त्या आत्म्याला ते सांगता येणार नाही. म्हणूनच तर तो प्रकाशवंत झाला. म्हणून तो आत्मा दिव्यासारखा आनंदभूत होऊन त्या ठिकाणी बाहेर प्रगटला. कुठलाही त्याला त्रास नाही कुठलाही त्याला दुःख नाही. अगदी प्रकाशमान होऊन त्या ठिकाणी तेजपुंज होऊन तो आत्मा बाहेर आलेला आहे. की ते विज्ञान प्रगटिले किंवा विज्ञान सामर्थ्याने परमेश्वराने काही त्याला दातृत्व केलं. हे महंत जाणती ज्यांना त्याचं ज्ञान आहे जे त्या परमेश्वराच्या ज्ञानाला जाणू शकतात तेच त्या ठिकाणी त्याचा निर्वच करतील का नेमकं परमेश्वराने त्याला काय दिलेलं आहे. आघासुराचा वधू देखिला तव सुरगणा म्हणे विस्मयो झाला मग आनंद भरित सकळ हे चरित्र गाते झाले. ज्या वेळेला आघासुराचा वध पाहिला आणि मग तो आघासुराची लीळा सगळ्या देवता आकाश गगनातून बघतच होते की अंबरामध्ये थांबलेल्या सर्व देवता लोक महाराजांनी आता त्या श्रीमुखा त्या सर्पाच्या मुखामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता नेमकं काय होणार आहे ह्या सगळ्या देवता लोक ही लीळा पाहत होते. म्हणून सुरगणाशी म्हणे विस्मय झाला. सगळ्या देवता लोकांना आनंद वाटला की या ठिकाणी अघासुराचा वध झालेला आहे. मग आनंद भरित सकल हे चरित्र गाते झाले. त्या देवतागण सुद्धा आनंद भरित झाले आणि परमेश्वराची स्तुती स्तवन करू लागले. सन्निधी उद्धरिली तृणचरे एके मुक्ती पावली वैरी भक्ता काही झाले उदारे ते श्री कृष्णची जाणे. सन्निधानामध्ये जसं परमेश्वराने त्या गोपाळांशी खेळखेळा करताना गुरं चारताना त्या ठिकाणी परमेश्वराच्या सानिध्यामुळे उद्धरिली तृणचरे गवताला सुद्धा सुखदातृत्व व्हावं त्यालाही समाधान मिळावं अशा प्रकारे तृणाधिकांनाही लाभ दिला. काही मुक्ती पावली वैरी काही वैरी असतात ते परमेश्वराच्या ठिकाणी वैरत्व बुद्धीनं आले पण त्यांनाही मुक्तीचं द्वार दिलं म्हणजे सुखाचं दातृत्व केलं. परंतु भक्ता काही दिदले उदारे ते श्री कृष्णाची जाणे. जे परमेश्वराला अनन्य भावे भजन पूजन करणारे ईश्वराचे भक्त आहेत त्यांना मात्र श्रीकृष्णाने काय बरं दिलं असेल ना कैवल्यच पद दातृत्व केलेलं आहे. आपले निजानुभूतीचा परम असा असलेला आनंद त्या भक्तांना ईश्वराने दिलेला आहे हे सांगायला निश्चितच हे दातृत्व परमेश्वराने त्या भक्तांना केलेलं आहे.
जे श्रीकृष्णाची जवळिका अवदिशी कृमी कीटका ते सनी नाही सनकाधिका ब्रह्मसुख. असं दातृत्व आहे म्हटले श्रीकृष्ण महाराजांचं की जे श्रीकृष्ण महाराजांच्या जवळ अवदिशी कृमी कीटका कृमी कीटक जे जे काही त्या ठिकाणी असतील सगळ्यांनाच अवदिशी म्हणजे कुठल्याही प्रकारे अवकाळी कुठल्याही प्रकारे असलेले जे दिवस असो, असं नाही की आजचा दिवस मुहूर्त आहे आजचं चांगला आहे किंवा आजच्या सणाच्या दिवशी द्यावं असं नाही. जिथं ज्या ज्या प्रकारे दातृत्व करायचं त्या त्या वेळी मग ती अवदिशी म्हणजे अमावस्यासारखा दिवस असो का आणखी कोणताही दिवस अशा अवकाळी सुद्धा कृमी कीटकाला उद्धरणाचं कार्य श्रीकृष्ण महाराजांनी सातत्याने केलेलं आहे. ते सनी नाही सनकाधिका ब्रह्मसुख जे सनहित संबंधाने ब्रह्मपुत्र जे आहेत सनक सनकाधिक सनकनंद सनत कुमार हे ब्रह्म्याचे 4 पुत्र आहेत मानसपुत्र. तर यांना सुद्धा ब्रह्माच्या सहवासात असून जे सुख प्राप्त झालं नाही ते श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या सहयोगातून अनेकांना अशा प्रकारे दातृत्व श्रीकृष्ण महाराजांनी केलेलं आहे. जे ब्रह्मादिकाच्या जवळ असून नाही तर ते श्रीकृष्ण महाराजांनी लांब जरी असेल दूर जरी असतील नुसतं दर्शनाने नेत्राद्वारे स्पर्शनाने अशा वेगवेगळ्या प्रकारे दातृत्व करून अनेकांना सुखाचं दातृत्व श्रीकृष्ण महाराजांनी केलेलं आहे. सदैव तेथची त्रेंचे जया दर्शन अच्युताचे ते जीवन उद्धवादिकाचे म्हणे मुनी केशराजू. म्हणून आता या शेवटच्या ओवीमध्ये वर्णन करतात कवी का जे सदैव तेथची त्रेंचे खरोखर भाग्यवान आहेत त्या ठिकाणची त्रेंच म्हणजे पशुपक्षी की दया दर्शन अच्युताचे अच्युत असा असलेला परमेश्वर की त्या अच्युत परमेश्वराचं दर्शन त्या पशुपक्ष्यांना सातत्याने होत राहिलं आणि म्हणून ते भाग्यवान आहेत की त्यांना परमेश्वर दिसला, त्यांच्या दृष्टीला गोचर झाला ईश्वर, त्यांनी परमेश्वराची श्रीमूर्ती पाहिली. हे खरोखर भाग्यशील त्या गोकुळातले पशुपक्षी आहेत. जे जीवन उद्धवादिकाचे परंतु हे पशुपक्ष्याविषयी झालं, परंतु जे भक्त आहेत परमेश्वराचे उद्धव अर्जुनासारखे यांना तर म्हटले जीवनच आहे. भक्ताचा तर आत्माच परमेश्वर आहे आणि म्हणून ते सदा जीवनाप्रमाणे पाणी जसं जीवन तसं भक्ताचा आत्मा परमेश्वर. म्हणे मुनी केशराजू अशा प्रकारे मुनी केशराज यांचं नाव टाकून दामोदर पंडित त्या ठिकाणी एक काव्य करतात की भक्ताचा आत्मा तो परमेश्वर आहे आणि आत्म्याला परमेश्वराशिवाय राहणे नाही. परमेश्वर त्या निश्चितच आपल्या प्रेमाच्या पदाला त्या भक्ताला नेत असतात. अशा प्रकारे दर्शनाने स्पर्शनाने संभाषणाने आणि भक्तिरूप कर्तृत्वाने जीवाचं उद्धरण करण्याचं कार्य गोकुळामध्ये सुद्धा श्रीकृष्ण महाराजांनी केलेलं आहे. आता वृंदावनाचं वर्णन या ठिकाणी आणलं या काव्यामध्ये. वृंदावन हे अति पवित्र असलेलं श्रीकृष्ण महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं ठिकाण. मथुरा वृंदावन गोकुळ हे सगळे गोवर्धन हे सगळे श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या खेळ क्रीडेने बाळ क्रीडेने पवित्र केलेले ठिकाण आहेत. वधिला घासरू देवी केला जय जयकारू मग सपूजित श्रीकृष्ण सपरिवारू आले वृंदावनासी. आता श्रीकृष्ण महाराजांनी अघासुराचा वध केला आणि मग देवलोकांनी जय जयकार केला की श्रीकृष्ण महाराजांनी अघासुर वधल्यामुळे जय जयकार करू लागले आणि मग त्या सपूजित वनपुष्पांच्या माळा गळ्यामध्ये अनेकांनी श्रीकृष्ण महाराजांच्या गळ्यात पुष्पमाळा पूजन केलेलं आहे आणि आपल्या सगळ्या गोप गळ्यांसोबत वृंदावनामध्ये श्रीकृष्ण महाराज आलेले आहेत. देवे वनप्रीती पाहिले म्हणून श्रीमंत पावन झाले जेथचे झाडपण धन्य म्हणितले श्री उद्धवादिकी. त्या वृंदावनामध्ये वृंदावनातले जे झाड आहेत ते कसे आहेत वृंदावनाचं वर्णन आता या ठिकाणी की एक एक प्रकारे तिथल्या वस्तू झाडं तिथली परिस्थिती याचं वर्णन कवीने या ठिकाणी केलं की देवे वनप्रीती पाहिले. वृंदावनात गेल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांनी त्या वनाकडे प्रीतीने म्हणजे प्रेमाने बघितलं त्या झाडांकडे म्हणून श्रीमंत पावन झाले. म्हणून ते झाड सुद्धा श्रीमंतीने परिपूर्ण झाले, आनंदाने परिपूर्ण झाले. त्या झाडांना सुद्धा एक मोठेपण प्राप्त झालाय श्रीकृष्णांच्या येण्याने आणि बघण्याने. जेथचे झाड पण धन्य म्हणितले श्री उद्धवादिकी.
त्या झाडांना सुद्धा श्रीकृष्ण महाराजांचा वेध लागलेला होता. ज्यावेळेला श्रीकृष्ण महाराज मथुरेला गेले आणि मग त्या ठिकाणी गोकुळातले झाड वेली वृक्ष सुकले गेले. कशामुळं की त्यांनाही श्रीकृष्ण महाराजांपासून वेध संचरलेला होता. आणि म्हणून ते झाड सुद्धा धन्य आहेत की त्यांना श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन झालं, स्पर्शन झालं. आणि म्हणून उद्धवाने त्या झाडाचंही श्रेष्ठ प्रकारचं वर्णन केलेलं आहे. जैसे वृंदावन पावन तैसे वर्णू नेनिजे ते महिमान, जे निरंतर क्रीडा स्थान सर्वेश्वराचे. हे वृंदावन किती पावन आहे. या वृंदावनात श्रीकृष्णांची खेळ क्रीडा झाली ते किती पावन आहे. तैसे वर्णू नेनिजे ते महिमान. त्या वृंदावनाचं महिमान म्हणजे महत्व मी काय वर्णू शकणार आहे. ते अति पावन असलेले ठिकाण, अत्यंत त्या ठिकाणचे वेली वृक्ष झाडं फळं हे सगळे महत्वपूर्ण आहेत. आणि माझ्या अल्पमतीने ते वर्णन होणं फार अशक्य आहे. आणि म्हणून ते वर्णन मी तरी काय करू शकणार. कारण जे निरंतर क्रीडा स्थान सर्वेश्वराचे, सदा सर्वदा क्रीडा परमेश्वराची जो वर्तलेली आहे त्या ईश्वराची, म्हणून ते अति महत्वपूर्ण आहे. सफल तरुची जीविते आपण देववाणी जयाते, जेही निवविली आर्त भूते शरीर संपत्ती. ते झाड कसे भाग्यशील आहे म्हणून या कवीने या ठिकाणी वाखाणलं की सफले तरुची जीविते. ते झाडाला झाडपण प्राप्त झालेलं आहे, पण ते झाडाच्या योनीमध्ये येऊन सुद्धा सफळ झाले. ते पुण्यशील आहेत, त्यांनी त्यांचं झाडपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. कशामुळं. आपण देववाणी जयाते, स्वतः देवानी त्या झाडांची आपल्या मुखातून प्रशंसा केली आहे. जे ही निवविली आर्तभूते शरीर संपत्ती. त्या झाडांनी सुद्धा तशाच प्रकारची समिधा आपली दिलेली आहे. जगाला अर्पण करत असताना ते फळं देतात, फुलं देतात, निवारा देतात, सावली देतात आणि अनेक प्रकारे सुकल्यानंतर सुद्धा आपल्या उपयोगी येतात. आपल्या जाळण्यासाठी ते स्वतःला तिथं जाळत असतात. अशा प्रकारे झाड हे त्या ठिकाणी उपयोगी येणारे आहेत. तसं श्रीकृष्ण महाराज त्या वृंदावनात गोकुळात आहेत, तिथले सुद्धा झाड त्यांनी श्रीकृष्ण महाराजांच्या सहवासात आपलं हे सगळं झोकून दिलेलं आहे. आणि ती सेवा झाडांनी त्या श्रीकृष्णांच्या श्रीचरणी अर्पित केलेली आहे. आणि म्हणून ती झाडं जे त्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये आहेत ते सफळ झालेली आहेत त्यांच्या झाडाच्या योनीमध्ये. म्हणून त्या झाडाचं झाडपण कसं सिद्ध झालं. तरुची लेखुनी नम्रता मुनिजन विस्मय पावत, म्हणती फलपुष्पी पूजा करीत चरण कमलासी. जे तरू आहेत, जे झाड आहेत ते आपली नम्रता त्या ठिकाणी दाखवतात. एका कवीने असं म्हटलंय की फल बहारे तरू नम्रची होता. ज्या वेळेला झाडाला फळं फुलं येतात ते बहर येतो आणि फळं त्या वझाडी खाली वाकल्या जातात. ते फुलं खाली येतात आणि ते झाड आपली फांदी खाली वाकवतं वझाडी. जमिनीकडे खाली येताचा जो झोक आहे तो जमिनीकडे येतो, नम्र होतात. तद्वत वृत्ती ठेवा असं एका कवीने म्हटलंय की जे झाड जसे नम्रतेने खाली वागत असतात तशी आपली सुद्धा नम्रता वृत्ती असली पाहिजे की आपल्यालाही खाली वागता आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी या कवीने सुद्धा तसंच वाखाणलंय की दर्शने सदा फल झाले, तरुची देखोनी नम्रता मुनिजन विस्मयो पावत. त्या गोकुळामध्ये त्या वृंदावनामध्ये हे जे तरू म्हणजे झाडं आहेत हे फळफुलांनी बहरून खाली वाकलेले आहेत. जणू काही अत्यंत नम्र होऊन त्या श्रीकृष्ण महाराजांच्या श्री चरणाशी समर्पित झालेले आहेत. म्हणून ते मुनिजन सुद्धा विस्मय म्हणजे आश्चर्यचकित होतात की पहा या झाडांमध्ये किती नम्रता आहे. की म्हणती फलपुष्पी पूजा करीत चरण कमलासी. त्या परमेश्वराच्या चरण कमलाशी हे फळ फुलं सुद्धा आपली समिता आपलं नम्रतेचं द्वार प्रकट करत आहेत. दर्शने सदा फल झाले, स्पर्शे सात्विक भाव प्रगटले, इंद्र नीलकांती वेधले, तैसे सुनील दिसताती. त्या झाडाची महिमा वर्णन करत असताना की त्या परमेश्वराचं त्यांना दर्शन आहे झाडाला आणि म्हणून सदा ते फळते फुलते झाले. त्या झाड सदा फळते फुलते दिसतात आणि स्पर्शे सात्विक भाव प्रगटले. आणि ईश्वराचा स्पर्श झाल्यामुळं त्या झाडाला सुद्धा आठही सात्विक प्रगटते. जसं बाईसा देवाला आरती वाळायच्या स्तंभ स्वेद रोमांच सर्वंग वेगतू वैवर्ण अश्रू प्रलय
अशा प्रकारचे आठही सात्विक भाव त्या बायसांचे प्रकट व्हायचे. तसं इथं सुद्धा यांच्या ठिकाणी अत्यंतिक सात्विक भाव त्या झाडाच्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या स्पर्शामुळे प्रकट झालेले आहेत. इंद्रनील कांती वेधले, ज्या परमेश्वराची इंद्रनील रत्नाच्या मण्याप्रमाणे सावळी क्रांती त्या श्रीकृष्ण महाराजांची देह ती वेदक श्रीमूर्ती पाहून ते तैसे सुनील दिसताती, निळसर रंगाची ती झाडं अगदी त्या आकाशगंगामध्ये शोभून दिसतात आणि त्या श्रीकृष्ण महाराजांना वेधून ते त्या ठिकाणी आपला आनंद व्यक्त करतात. आनंदे फलपुष्प रस स्रवत, पृथ्वी साद्र होऊन गळत, तो पुढारा होतसे अमृत पाताळीची आशी. त्या आनंदमुळे त्या झालेल्या झाडांना जो आनंद आहे त्यामुळे फलपुष्प हे स्रवत, त्या आनंदाचा रस फळपुष्पामधून खाली स्रवतो आहे आणि तो स्रवलेला जो रस आहे तो खाली पृथ्वीवर पडतोय, जमिनीवर पडतोय आणि मग तो जमिनीवर पडलेला जो रस आहे तो पुढारी होत असे अमृत पाताळीची आशी. जसं पाताळ लोकांमध्ये अमृत आहे, तिथल्या लोकांना अमृत मानले जाते, ते अमृत पाताळ लोकी आहे. तिथे जणू काही त्या अमृताच्या पाण्याची उणीव भासलेली आहे आणि म्हणून इथून वृंदावनातून वाहत चाललेला जो रस आहे तो पाताळापर्यंत जाऊन पोहोचला. तिथं त्या अमृताला पुरवणी या रसाने केलेली आहे. अशा प्रकारचं सुंदर वर्णन कवी या ठिकाणी करतात की त्या फळा फुलांमधून जो काही रस खाली पडलेला तो अमृतासारखा असलेला रस पाताळ लोकांपर्यंत वाहत जाऊन पोहोचला आणि तिथल्या असलेल्या अमृताला या अमृताने पुरवणी केलेली आहे. पापिये ने देखती वृंदावन, जेथ अखंडित असती सुरगण, तेथ मोकारा केला से जना दिव्या फल पुष्पाशी. आणि म्हणून कवी म्हणतात की हे पापीजन जे असतील, ज्यांच्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारची श्रद्धा भाव नाही, त्यांना त्या वृंदावनाचं महत्व कळणार नाही. त्यांना ते वृंदावनाचं असलेलं महत्वपूर्ण कार्य त्यांच्या लक्षात येणार नाही. जेथ अखंडित असती सुरगण, जिथे परमेश्वर आहे तिथे सगळं देवता चक्र तिथे परमेश्वराच्या सेवेसाठी उभा आहे. अखंडित परमेश्वराच्या सेवेसाठी देवता त्या ठिकाणी ओळगण्या असो किंवा इतर अन्यत्र देवता असो, आमचे स्वामीराज इथे आहेत आणि म्हणून सगळ्या देवता उपस्थित आहेत. तेथ मोकारा केला से जना दिव्या फलपुष्पाशी, दिव्य फलपुष्पांच्या जाती अनेक प्रकारचे त्या ठिकाणी दातृत्व रूप कार्य. मोकारा म्हणजे त्या ठिकाणी सगळे मुक्त केलेले आहेत. सगळ्यांना दातृत्व वर्तनानं ते ठिकाण जिथे स्वतः परमेश्वर उपस्थित आहे आणि मग सगळे दान दातृत्व करण्यासाठी सगळ्यांना मुक्त असलेलं ठिकाण ते वृंदावन त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. वृंदावनेची सुनीलता गगनी असे प्रतिबिंबित, सुमनसे उमटत ते तैसे तारांगण. त्या वृंदावनामधले जे काही झाडं आहेत त्यांच्या ठिकाणची असलेली निळसरपणाची जी काही एक छाया आहे, गगनी असे प्रतिबिंबित, आकाशामध्ये जसं गगनामध्ये निळसरपणा आहे त्या झाडांनी तो निळसरपणा धारण केलेला आहे. जणू काही गगनामध्ये त्यांची एक निळसर छाया ते प्रस्थापित करतायत त्या ठिकाणचे झाड. आणि सुमनसे उमटत, जे सुमन म्हणजे पुष्प आहेत, त्या पुष्प सुद्धा त्या झाडावरती आपली एक वेगळीच त्या ठिकाणी सुंदरता मिरवत आहेत. ते जैसे तारांगण, जसे आकाशात तारांगण असतात, चंद्र आपलं जे तारे असतात, ज्या चांदण्या असतात ते जसे आकाशाला शोभा आणतात, तसे या निळसर असलेल्या वृक्षावरती हे फळ आणि पुष्प आपली शोभा दर्शवितात. जणू काही आकाशातील तारांगण चमकतायत. अशा प्रकारचं ते झाडांचं वर्णन कवींनी या ठिकाणी केलं की दिस असता तारा न दिसे, ते उन्हे फेड्या वया दोषे, वनश्रिया वेढिली जैसी अंबर नक्षत्रीची. जसं म्हटले दिवस असताना काही चांदण्या दिसत नाही आकाशात, ते उन्हे फेडावया दोषे, ते जे उन्हे पण आहे आकाशातलं चांदणं दिवसा दिसत नाही, परंतु ते उन्हेपण म्हणजे कमीपणा असलेला आकाशातला तो फेडण्यासाठी जणू त्या वृंदावनातली जी झाडं आहेत ते कमीपण पूर्ण करतायत. ते दिवसा सुद्धा त्या ठिकाणी झाडाची शोभा दाखवून आकाशातील चांदण्याप्रमाणे चमकतायत. त्या ठिकाणचे फळ असो फुलं असो, ते झाडाचं अंबर असले त्या झाडामध्ये उंच उंच त्या आकाशामध्ये फळकणारे ते झाड जणू काही आकाशाची शोभा देत आहेत. अशा प्रकारचा भाव कवीनी त्या झाडांचा या ठिकाणी वाखाणलेला आहे. वनश्रिया वेडिले जैसे नक्षत्र अंबर नक्षत्रीशी,
आणि ते वनस्त्री असलेलं सगळं वन त्या ठिकाणी त्या आकाशामध्ये जणू काही आपली शोभा मिरवितात अशा प्रकारचं वर्णन कवींनी या ठिकाणी केलं. वना बाहेरिली अंगी विशाल साल ताल तमाल अंगे जतन करीती प्रबल तैसे राखनाईत. आता हे झाले म्हटले झाड. आता मोठे मोठे झाड कोणते आहेत तिथं? वृंदावनातले असलेले मोठे मोठे झाड. वना बाहेरिली अंगी विशाल. वना बाहेर म्हणजे त्या वृंदावनाच्या बाहेरच्या बाजूला वृंदावन नगर आणि त्या बाहेरच्या बाजूला असे मोठे विशाल मोठे मोठे झाड कोणते कोणते आहेत? साल ताल तमाल. सालीचे झाड, तमाल म्हणजे ताडीचं झाड, माडीचं झाड, शिंदीचं झाड हे मोठे मोठे उंच उंच असतात. जणू काही असे मोठे मोठे झाड त्या वृंदावनाच्या बाहेर लावलेले आहेत. अंगे जतन करीती प्रबल. मोठे मोठे होऊन मोठे मोठे विशाल असे जे झालेले झाड आहेत. जैसे राखणाईत. जसं काही या वृंदावन नगराला कोणीतरी रक्षण करण्यासाठी शिपाई ठेवलेले आहेत. हे झाड या नगराची शोभा वाढवित आहेत. त्या नगराच्या बाहेर जसं काही कोणी रक्षण करण्याला शिपाई जसे असे असतात, हातात काठी घेऊन उभे राहतात, तसे हे झाड मोठे मोठे उंच उंच झाड त्या वृंदावनाच्या बाहेर त्या ठिकाणी रक्षण करण्यासाठी वृंदावनासाठी उभे दिसत आहेत. तया भितरीला ओळी गगन चुंबिता नारियळी उततिया खरजुरी पोपडी आंदोलत. आणखी कोणते झाड आहेत म्हणून सांगतात की आतमध्ये भितरीला बाहेरचे झाड मोठे आहेत पण आतमधले जे झाड आहे आतल्या ओळीतले वृंदावनामधले ते गगनचुंबिता नारियळी मोठे मोठे नारळाचे झाड आतमध्ये लावलेले होते शोभायमान. उततिया म्हणजे खारकाचे झाड, खरजुराचे झाड, पोफळ म्हणजे सुपारीचे झाड एकमेकाला उंच होऊन आंदोळतायत, झोके घेता एकमेकाशी असे उंच डौलदार दिसणारे झाड सगळेच वनपुष्प त्या ठिकाणी सुंदर असं त्या वृंदावन नगराला शोभून दिसत होते. ते भाग्यवान आहेत, त्यांचं भाग्य थोर आहे असं कवी या ठिकाणी त्या बाबतीत वाखाणतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.